सत्ताधारी पक्ष हा ऑलरेडी बॅकफुटात गेला आहे आणि जो शिंदे गट आहे हा कचरापेटीत जाईल 5 तारखेला, हे बघून घ्या तुम्ही। या फडणवीस सरकारने हा जो फतवा काढलेला आहे का हिंदी पहिलीपासून सक्तीने प्रत्येक शाळेमध्ये वापरला पाहिजे, परंतु असा देशात असा कुठलाच कायदा निघालेला नाही आहे का 3 सूत्र सलीकडे व्हायला पाहिजे असं। परंतु फडणवीस सरकार हे दिल्लीवाल्यांची मर्जी राखण्यासाठी करतायत का जेणेकरून त्या मोदींना आणि अमित शहाला कळलं पाहिजे की मी काहीतरी करतोय, म्हणून तो मराठी माणसाच्या विरुद्ध चाललेला आहे। महायुती सरकार असं म्हणते की त्रिभाषा सत्र हे उद्धव ठाकरे साहेबांच्या काळात योजलं गेलं होतं, याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, उद्धव साहेबांच्या काळात केलं होतं, पण उद्धव साहेबांनी ती जी हे आहे, जी समिती आहे ते आपलं जी भाषा समिती आहे त्याच्यामध्ये पाठवलं होतं, पण त्यांनी ह्याला काय मान्यता दिलेली नव्हती, म्हणून ते बोलतात ते खोटं बोलतायत। ते फडणवीसचं काम खोटं बोलणंच काम आहे, खोटं बोला रेटून बोला, म्हणून आतापर्यंत जे झालेलं आहे ते त्यांनी काय मराठीचं काय झालं त्यांनी मताच्या लाचारीसाठी सर्व करतोय। एकीकडे शाळा सुरू झाल्यात आणि पालकांकडे सुद्धा तो संभ्रम की हिंदी जर लागली तर काय होणार, एक पालक म्हणून तुम्ही या विषयाकडे कसं बघता? खरं तर आज शिवसेनेच्या माध्यमातून हे जे आंदोलन सुरू झालेलं आहे, आपल्या सगळ्यांना माहिती की 5 जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात सर्व पक्ष, सर्व संस्था आणि सर्व भाषांवर प्रेम करणारे नागरिक बहुसंख्येने मोर्चात सामील होणार आहेत। त्याची सुरुवात आजपासून झालेली आहे। हा जो महाराष्ट्र सरकारने 16 एप्रिल रोजी पहिला अध्यादेश काढला की इकडे हिंदी भाषा पहिलीपासून अनिवार्य आहे, म्हणजे सक्तीची आहे। हिंदी सक्तीच्या विरोधात सर्व जमलेले सर्व शिवसैनिक आणि वसईकर नागरिक हो, आपल्याला गेल्या 7-8 दिवसापासून सोशल मीडिया आणि इतर चॅनेलवरून आपण ज्या काही बातम्या बघत आहात त्याचा अंदाज तुम्हाला आलेलाच आहे की ही जे सत्ताधारी जे नवीन आलेले ते मराठी भाषेच्या विरोधात कसे आहेत, याचं जर उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर आज आपल्याला या महाराष्ट्रामध्ये 14 कोटी लोक मराठी बोलतात आणि त्या 14 कोटी लोकांच्या लोकसंख्येच्या राज्यामध्ये हिंदी भाषा सक्तीची केली। आम्ही हिंदीच्या विरोधात नाही, आम्ही पण 5वी पासून हिंदी शिकलेलो आहोत, आम्हाला मराठी नंतर दुसरी भाषा हिंदी येते, तिसरी भाषा इंग्लिश येते, आम्हाला कोणत्या भाषेचा अनादर करायचा नाही, परंतु आमची जी मातृभाषा आहे मराठी ही जी मातृभाषा आहे त्या मराठीतूनच आमचं शिक्षण झालं पाहिजे। इयत्ता 1ली ते 4थी पर्यंत आतापर्यंत मराठीमध्ये शाळेमध्ये शिकवलं जात होतं, शिक्षणामध्ये येणार आहेत। आता मला वाटतं आपण जेवढी लोकसंख्या इथे उभी आहे, आपल्या शिवसैनिक सगळे उभे आहेत, ते प्रत्येक जण 5वी पासून एक विषय जो आहे हा हिंदीचा विषय आपण खरोखरच क्लिअर करून आजपर्यंत इथपर्यंत आलेलो आहोत। पण या फडणवीस सरकारला, या मोदी सरकार आणि अमित शहा यांना दाखवून द्यायचंय की तुम्ही जसं सांगाल, जसं आम्हाला कठपुतळीप्रमाणे या महाराष्ट्रामध्ये नाचवल तसे आम्ही नाचू, असं दाखवण्यासाठी हे सरकार आपल्याला हा आपल्यावरती अनेक अपेक्षित
हे शिक्षण लादत आहे याची सगळ्यांनी नोंद घ्यायला पाहिजे. आज संपूर्ण मुंबईभर नव्हे तर महाराष्ट्रामध्ये हा आदेश आपण पळत आहोत. पण बांधवांनो, मी एकच आपल्याला सांगू इच्छितो की हिंदीला आमचा खरोखरच विरोध नाही. आज जो माणूस इकडे हिंदी म्हणून आज कित्येक वर्ष राहिलाय त्याला या बाळासाहेबांची आमची शिवसेना यांनी खरोखरच सन्मानाने वागणूक दिलेल्या आहे सक्तीच्या विरोधात. त्या संदर्भात आज आपण इथे जमलेलो आहोत. आणि हिंदी सक्ती का नको? कारण 5वी पासून हिंदी आहेच, प्रत्येक शिकलेला आहे. परंतु या फडणवीस सरकार दाखवायचं आहे हे फक्त दिल्लीचे लागून चालन करतायत, यांची भडवीगिरी चालू आहे. का तुम्ही काय पण सांगा, मी मुंबईला मराठी माणसाला पायदळीतून फक्त माझं मुख्यमंत्रीपद केलं नाही पाहिजे, मी बाकी सगळं करायला तयार आहे. ही सगळी फडणवीसाची भूमिका आहे, ही चुकीची आहे आणि आम्ही कदापि चालू देणार नाहीये. आज कोणी याची मागणीच केली नाही का द्विभाषीय सूत्र तिसरी भाषा घ्या म्हणून, तरी पण फडणवीस सरकार एवढे मागे का लागले ते कळत नाहीये. याच्या मागचं काय गौरव बनवलं आहे हे तुम्हाला कळलं असेलच. त्यांना असं वाटतं की 10 दिवसापासून सतत टीव्हीवरती आपण पाहत आहोत, सर्व वृत्तवाहिनीवरती, सर्व विविध चॅनलवरती विविध लोक बाईट देत बसलेले आहेत. मला हे म्हणायचं आहे की संपूर्ण देशामध्ये जसं आपण इथून तामिळनाडूला गेलो तर तिथे त्यांचीच भाषा चालते, इथून तुम्ही कलकत्त्याला जर गेले तिथे त्यांचीच भाषा चालते, सर्व म्हणजे तिथे त्या प्रांतामध्ये त्यांचीच भाषा चालते. तर जबरदस्ती करण्याची जरूरत काय आहे? जबरदस्ती करण्याची जरूरत ही आहे की येणारे मुंबई महापालिकेचे निवडणूक हे डोळ्यासमोर ठेवून त्यांनी हिंदी जिथे आता दिवसेंदिवस हिंदी भाषिकांची संख्या तर वाढलेली आहे, त्यांना हिंदीच्या म्हणजे आम्ही शिवसेना ही आहे ही हिंदीच्या विरोधात आहे असं त्यांना दाखवायचं आहे. त्याच्यामुळे हे चाललेलं आहे ते नाटक आहे. मला ह्या महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं, लहान मुलांना अनिवार्य करण्यासाठी सर्वप्रथम 16 एप्रिलला एक GR आणला आणि आपण सगळ्यांनी त्याला विरोध केल्यावर 16 जूनला सुधारित GR आणला की हिंदी भाषा जर तुम्हाला नको असेल तुम्ही दुसरी भाषा शिका, पण किमान 20 मुलं त्या भाषा शिकणारी त्या शाळेच्या वर्गात आवश्यक आहेत. म्हणजेच काय, दुसरी भाषा शिकणारी किमान 20 मुलं कुठून येणार? माहिती आहे एक मोर्चा निघतोय आणि त्या मोर्चेमध्ये 2 ठाकरे एकत्र आहेत आणि ठाकरे एकत्र आल्यानंतर मराठी भाषा आणि हिंदी भाषा यातला आपल्याला असलेला समतोल कळेलच. 5 तारखेच्या मोर्चामध्ये 2 तोफा धडाडणार आहेत आणि ते सुद्धा शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे ठाकरे. आज आपल्या सगळ्यांना माहिती असेल हिंदीची सक्ती केलेली आहे. पहिली ते 5वी पर्यंतचा विषय आपल्याला माहिती आहे, सगळं GR आला, सगळं झालं. बरेचसे ज्येष्ठ नेते आमचे शिवसेनेचे इकडे आहेत, महिला जिल्हा संघटक आहेत, माजी विरोधी पक्षनेता आहेत, जिल्हा सचिव झाले. आमचे शिवसेनेचा जन्म हा मराठी माणसासाठी झालेला आहे. शिवसेनेची नाळ ही मराठी माणसासोबत जोडलेली आहे. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती असेल नोकऱ्यांच्या संदर्भात असेल त्या टायमाला सुद्धा नोकरीसाठी आटापिटा करावा लागत होता. म्हणजे मराठी माणसाला नोकरी मिळणं फार कठीणच होतं. आणि अशा सगळ्या संघर्षातनं शिवसेना प्रमुखांनी बाळासाहेबांनी आज अनेक लोकांना बऱ्याच ठिकाणी नोकऱ्या लावल्या. मग ती एअर इंडिया असेल, BS अजून मागे आपण पाहिलं असाल की महाराष्ट्र शासनाने जो GR काढला आहे आता 1ली ते 5वी पर्यंतचा जो GR काढलाय की हिंदी सक्ती करण्याचा काम आज मराठी शाळांना, जिल्हा परिषद असतील किंवा इतर सगळ्या शाळांना, ती फार चुकीची गोष्ट आहे. महाराष्ट्रामध्ये लहान मुलांवरती पहिले हिंदीची सक्ती करणं ही बघायला गेलं तर खूप मोठी शासनाचं बघायला गेलं तर एक घाणेरडा प्रकार आहे.
आज मुलांना कुठेतरी शिक्षणासाठी 1ली ते 5वी पर्यंतचा मराठीचा इतिहास आपला आहे. मराठी भाषा ही फार महत्वाची भाषा आहे आणि त्याला दर्जा मिळावा याकरता मराठी माणसं प्रयत्न करत असतात आणि त्या माध्यमातून सुद्धा आज या शासनाने या सरकारने एकदम घाणेरडा प्रकार करून हिंदी सक्ती करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मुळात आपण पाहत असाल तर हिंदी आणि मराठी असं मतभेद करून राजकारण करण्याचं काम हे राज्यकर्ते करत आहेत आणि तो हाणून पाडण्याचं काम हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे करत आहेत. आपल्याला माहिती असेल की येत्या 5 तारखेला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे ठाकरे बंधू दोघं एकत्र येऊन मोठा मोर्चा काढणार आहेत आणि त्या मोर्चामध्ये अजेंडा हा मराठीचा असेल असं जाहीर करण्यात आलेलं आहे. प्रत्येक मराठी माणूस या मोर्चामध्ये सामील होणार आहे आणि त्याच्या अनुषंगानेच आज शिवसेना पक्षप्रमुखांच्या आदेशाने आज आम्ही इथे सर्व शिवसैनिक वसई तालुक्यातील ज्येष्ठ नेते असतील, विद्यार्थी सेना असेल, युवा सेना असेल, महिला आघाडी असेल आणि सर्वच अंगीकृत संघटना मिळून आज आम्ही शासनाच्या GR होळी केलेली आहे. सत्ताधारी पक्षाने आरोप केलाय की उद्धव ठाकरे यांच्या काळात स्त्रीवादी विकासाचा अंमलबजावणी करण्यात येते. नाही, आपण पाहत असाल तर त्यांना रोज सकाळ संध्याकाळ उद्धव ठाकरे दिसतात. अमित शहा महाराष्ट्रामध्ये 5-5, 10-10 वेळा येऊन दौरे करतात आणि उद्धव ठाकरे येऊन बोलतात. आज तुम्ही पाहत असाल की उद्धव ठाकरे हे किती महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठं व्यक्तिमत्व आहे हे आपल्याला कळतच असेल. उद्धव ठाकरे तू उठता बसता उद्धव ठाकरेवरती टीका करणं हे लोकांना माहिती आहे आणि उद्धव ठाकरे बद्दल जे प्रेम आहे हे लोकांपर्यंत आहेच. तर मराठीचा मुद्दा आणि दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार आहे. तुम्हाला वाटतं का यामुळे सत्ताधारी पक्ष बॅकफुटवर जाईल? सत्ताधारी पक्ष हा ऑलरेडी बॅकफुटात गेला आहे आणि जो शिंदे गट आहे हा कचरापेटीत जाईल 5 तारखेला. हे बघून घ्या तुम्ही.